व्यवस्थित आपण काळा होईपर्यंत आपण व्यवस्थित कांदा भाजून घेऊया। चांगला परतून परतून काळा होईपर्यंत भाजून घेऊया। बघा, कांदा आपला मस्त भाजून घेतला आहे। दिसतंय ना कसा काळा झालाय। आता मी कांदा काढून घेते। आता आपण त्याच्यावरच खोबरं भाजून घेऊया। खोबरं सुद्धा कांदा भाजला तसाच आलटून पालटून व्यवस्थित काळा होईपर्यंत भाजून घेऊया। बघा, खोबरं पण मस्त काळं झालंय, व्यवस्थित भाजून निघालं आहे। आपण आता खोबरं पण काढून घेऊया। चला, सुकं